नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। सध्या तयारी सुरू आहे ती स्कॉलरशिप परीक्षेची आणि इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करत असताना आपल्याकडे मागील जास्त काही मटेरियल उपलब्ध नाही आहे। त्यामुळे मी त्यामध्ये एक काय टॅक लढवली की इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत, मागील 5-6 वर्षांच्या प्रश्नपत्रिका यांचं ॲनालिसिस AIच्या मदतीने केलं आणि त्यामुळे या परीक्षेमध्ये नेमका पॅटर्न कसा आहे, प्रश्न नेमके कोणत्या पद्धतीने विचारले जातात याचा नेमका पॅटर्न शोधला। त्यानंतर इयत्ता 4थीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार जे घटक आहेत त्यावर आधारित प्रश्न, जो पूर्वीचा 5वी स्कॉलरशिपचा पॅटर्न आहे त्यानुसार हे 4थीचे प्रश्न कसे निघू शकतात असे प्रश्न तयार केले आणि त्याची संभाव्य अशी 50 प्रश्नांची संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। या प्रश्नपत्रिकेमध्ये असणारे जे प्रश्न आहेत हे इयत्ता 4थीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार जो भारांश आहे, काठिण्य पातळी आहे, या सर्वांचा विचार करून हे सर्व प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संभाव्य प्रश्नपत्रिकेचा जर बारकाईने अभ्यास केला, त्यातील प्रश्न प्रकारांचा बारकाईने अभ्यास केला तर 100% तुम्हाला येणाऱ्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे। आणि ही 4थी स्कॉलरशिपची परीक्षा की ज्यातला मेरिट ठरवणारा विषय असतो तो म्हणजे गणित। गणित आले की बुद्धिमत्ता चांगलीच जमते, त्यामुळे गणितामध्ये आउट ऑफ स्कोर होण्यासाठी माझा पुरेपूर प्रयत्न असेल। त्यामुळे हे सर्व प्रश्न प्रकार आपल्या समोरून जाणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सुरुवातीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आन्सर की म्हणजे जी उत्तरपत्रिका आहे त्याची व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरच मिळणार आहे। त्याचबरोबर इयत्ता 7वी शिष्यवृत्तीच्या तयारीसाठीच्या गणिताच्या सर्व घटकांनुसार व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला लगेचच सुरू करता येणार आहे। चला तर मग सुरू करूया इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेची AIच्या मदतीने तयार केलेली संभाव्य प्रश्नपत्रिका। सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 26। 30571 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती हे विचारलेलं आहे। सुरुवातीला सांगतो, जर तुम्ही मराठी माध्यमातून पेपर देणार असाल तर प्रश्नपत्रिकेमध्ये जे प्रश्न असतील ते मराठीमध्ये असतील, त्यातील अंक जे आहेत ते देखील देवनागरी लिपीमध्ये असणार आहेत। बट ॲट द सेम टाईम त्याच प्रश्नपत्रिकेत डाव्या पानावर हे सर्व प्रश्न इंग्लिशमध्ये असणार आहेत की ज्यामध्ये हे अंक देखील इंग्लिशमध्ये असणार आहेत। आता इथे विचारलेला प्रश्न जो आहे की इथे आपल्याला 6 अंक दिलेत आणि यातून 6 अंकीत संख्या तयार करायची आहे, ती मोठ्यात मोठी करायची आणि त्यानंतरची कंडिशन आहे ती विषम संख्या असली पाहिजे। पहिल्यांदा तर काय करूया, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल ते पाहूया। त्यासाठी हे अंक आपण उतरत्या क्रमाने लिहिणार आहोत। 9, 7, 5, 3, 1 आणि 0। ही 3 आणि 3 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली। आपल्याला हवी आहे यामध्ये विषम संख्या आणि ती मोठ्यात मोठी, मग यातला कोणता अंक एकक स्थानी गेले विषम होईल, तर हा 1 जर एकक स्थानी गेला तर ही संख्या विषम होणार आहे, म्हणजेच ती संख्या असेल 9, 7, 5, 3, 0, 1, म्हणजेच ती झाली 9,75,301। ही असणार आहे ती संख्या, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील। चला जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 27। 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये खालीलपैकी कशी लिहाल हे विचारलेलं आहे। पहा, हे 22,000, तर हे सव्वा हे कसे ठरतात, हे आहेत समजा 1000 आणि याचे जर केले समान 4 भाग, 1000चे जर आपण 4 समान भाग केले तर प्रत्येक भाग हा कितीचा होणार आहे, 250चा होणार आहे। त्यामुळे हजाराचे जेव्हा सव्वा, दीड, पाऊण विचारतात त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। पाव भाग म्हणजे 250, अर्धा म्हणजे 500, पाऊण भाग म्हणजे यातले 3 पाव येतात आणि ते म्हणजे होतात 750। आपल्याला विचारलेले आहेत 22,000 म्हणजेच 22,000 आणि वर पाव भाग म्हणजे 250 होणार आहेत, पण हे हवे आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात होणार आहेत 22,250, जे आहे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल। पहिला पर्याय सुद्धा 22,250 दिसतोय, पण आपल्याला विचारलेले आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, त्यामुळे प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचायचा, म्हणजे बरोबर येणारी उत्तरं सुद्धा आपली चुकत नाहीत। चला जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 28। 74,592 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत ही 7 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे विचारलेलं आहे।
इथं पहिल्यांदा तर संख्या आहे 74,592. जेव्हा कधी असा प्रश्न असेल की ती पट आहे, जेव्हा पट विचारलेली असेल तेव्हा आपल्याला करायचा असतो भागाकार. हे आपल्याला येतं, पण यामध्ये छेदात कोण आणि अंशात कोण यामध्ये आपला गोंधळ होतो. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या कुणाला च्या, ज्याला पेक्षा असे शब्द जोडलेले आहेत ती संख्या नेहमी छेदामध्ये लिहायची असते. म्हणजे ज्याला च्या असेल, ज्याला पेक्षा असेल तो नेहमी छेदात लिहायचा. विचारले 5 या अंकाची स्थानिक किंमत, या 5ची स्थानिक किंमत ती किती होणार आहे 500. आणि कुणाच्या पट विचारलेली आहे तर 7 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट विचारलेली आहे. 7ची स्थानिक किंमत होणार आहे 70,000. हे झाली 70,000. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. त्यातले 1 2 0 1 2 0 गेले म्हणजे दोघांनाही 100ने भागला आपण. राहिले काय शिल्लक 5/700 राहिले. हे 5/700 दोघांनाही समान संख्येने जर भाग दिला तर हे 5 एके 5 आणि इथे 5 एके 5 5 चोक 20 5 0 0 1/140 पट असणार आहे 5ची स्थानिक किंमत 7च्या स्थानिक किमतीच्या, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. 10 ते 100 मधील मूळ संख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक कधीही नसतो हे विचारलेलं आहे. तर इथे एक महत्त्वाची गोष्ट, मूळ संख्येचं एकक स्थान विचारलेलं आहे. मूळ संख्येचं एकक स्थान म्हटलं की आपल्या एक गोष्ट कायम लक्षात आली पाहिजे की ज्या मूळ संख्या आहेत या नेहमी काय असतात, विषम संख्या असतात. याला अपवाद एक आहे, कोणता तर 2 ही एकमेव सम असणारी मूळ संख्या आहे. पण आपल्याला इथं 2चं विचारलेलंच नाही, आपल्याला विचारले 10 ते 100 मधील, म्हणजेच 10 ते 100 मध्ये जेवढ्याही मूळ संख्या असतील त्या सगळ्या विषम संख्या असणार आहेत. आणि त्या जर विषम असतील तर पर्याय जर पाहिले तर 1 3 7 विषम येतील, 9 7 1 विषम येतील, 3 1 9 विषम येतील. पण 2 4 5 हे जे अंक आहेत हे एकक स्थानी येऊ शकत नाहीत. कारण हे जर 10 ते 100 मध्ये आले तर 2 आणि 4 आले, 2ने भाग जाईल आणि 5 जर एकक स्थानी आला तर 5ने भाग जाणार आहे त्या संख्यांना, म्हणजे त्या मूळ होऊ शकत नाहीत. म्हणजेच 10 ते 100 मधील मूळ संख्यांच्या एकक स्थानी 2 4 5 हे अंक कधीही येऊ शकत नाहीत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30. 5.435 5.084 5.123 5.064 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती हे विचारलेलं आहे. त्यातले जे की पॉईंट्स आहेत त्यांना मी अंडरलाईन करून घेतले. तर या ज्या संख्या आहेत हे दशांश अपूर्णांक आहेत, यांना आपल्याला मांडायचं आहे चढत्या क्रमाने. पहिल्यांदा यांना चढत्या क्रमाने मांडूया. सगळ्यांच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे पुढे जे अंक आहेत त्याच्यावरून यांचा चढता क्रम ठरणार आहे. चढता म्हणजे यात सगळ्यात लहान आधी येणार आहे, जिथं आहेत हे 64 दिसत आहेत, म्हणजेच 5.064 हे आले सर्वात आधी. त्यानंतर येतील 5.084 5.084, त्यानंतर येणार आहेत 5.123 5.123 आणि शेवटी असणार आहेत 5.435 5.435. पुढे काय विचारले, हा चढता क्रम झाला पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील. ही झाली पहिली संख्या, ही झाली शेवटची संख्या, यातील फरक किती हे विचारलेलं आहे. तो फरक होईल 5.435. यातून वजा करायचे आपल्याला 5.064. ही वजाबाकी केल्यावर 5तनं 4 गेला, 1 3 मधून जात नाहीत म्हणजे 13तून 6 गेले राहिले 7, इथून हातचा गेला होता म्हणजे इथे 3, 5तनं 5 गेले राहिले 0. वजाबाकी करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. यांच्यातला फरक आला 0.371, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. पहा, स्कॉलरशिपमध्ये येणारे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एका टप्प्यात नाही तर 2 टप्प्यांमध्ये प्रश्न विचारला जातो की इथे आधी चढता क्रम मांडायला लावला आणि त्यानंतर फरक काढायला लावला. इथं आपल्या कॅल्क्युलेशनचं स्पीड जास्त असणं गरजेचं आहे, पण अतिघाई ऑलवेज संकटात नाही, त्यामुळं घाई पण नाही करायची. आणि हे अचूक स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन करायचे असतील तर त्याला एकमेव उपाय आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस करणे. प्रॅक्टिसशिवाय हे शक्य नाही. म्हणून जास्तीत जास्त पेपर तुम्ही सोडवत आहात आणि हा संभाव्य पेपर तर नक्कीच तुम्हाला खूप दिशादर्शक राहणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान विचारलेलं आहे. चुकीचे की बरोबर याला नीट वाचायचे, नीट समजून घ्यायचे, मग प्रश्न सोडवायला जायचंय. पहिलं विधान आहे, एक ही त्रिकोणी व चौरस संख्या आहे. एकदम बरोबर आहे. एक ही त्रिकोणी पण आहे आणि एक ही चौरस संख्या देखील आहे. पुढे आहे, दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार त्रिकोणी संख्या असतो. तर त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र आपल्याला माहीत आहे. त्रिकोणी संख्या बरोबर काय असतं? त्रिकोणी संख्या बरोबर येते ती संख्या गुणिले त्या संख्येच्या पुढची संख्या भागिले 2. म्हणजेच त्रिकोणी संख्या काय असते? दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या असते. त्यांचा फक्त गुणाकार म्हणजे त्रिकोणी संख्या नसते. हे जे दुसरं विधान आहे हेच विधान चुकीचं आहे. पुढचं विधान आहे, संख्येस त्याच संख्येने गुणल्यास चौरस संख्या मिळते. म्हणजेच ती पूर्ण वर्ग संख्या असते हे आपल्याला माहीत आहे. आणि 15 ही त्रिकोणी संख्या आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे. 1 1 आणि 2 होतात 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 आणि 10 आणि 5 होतात 15. जे 15 ही त्रिकोणी संख्या आहेच. म्हणून याचं उत्तर चुकीचं विधान जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32. 75,09,535 या संख्येच्या नंतर येणारी क्रमिक संख्या कोणती हे विचारलेलं आहे. जर आपल्याला तोंडी काढता येत असेल काहीच अडचण नाही. 75,09,535 नंतर येणार 75,09,536 जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. आपल्याला जर तसं लक्षात येत नसेल तर काय करा, क्रमिक संख्या काढण्यासाठी ती जी संख्या आहे त्या संख्येमध्ये काय करायचं आहे, 1 मिळवायचा आहे. म्हणजे 1 ने वाढली की ती पुढची संख्या येणार. हे 6 3 5 हे 9 0 आणि हे 75 म्हणजेच 75,09,536 जो आहे पर्याय क्रमांक 3. सगळ्यांचा विचार करून मी यामध्ये प्रश्नांची स्पष्टीकरण देतोय जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना ती समजली पाहिजेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33. 37 ने विभाज्य असलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानी कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे. पहिलं म्हणजे विभाज्य कशाला म्हणायची? विभाज्य म्हणजेच पाढ्यातल्या किंवा पटीतल्या संख्या असतात त्यांना आपण विभाज्य म्हणतो. 37 ने विभाज्य असलेल्या संख्या जर क्रमाने आणि चढत्या क्रमाने मांडल्या तर पहिली संख्या काय असणार आहे? 37 गुणिले 1. पहिली संख्या जी येईल ती असणार आहे 37च. अशा आपल्याला किती संख्या मांडायच्या आहेत? अशा आपल्याला मांडायच्यात सर्व संख्या आणि त्यात 6व्या स्थानी कोणती संख्या येईल? इथं जर 6वं स्थान आहे इथं कोणती संख्या येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. पहिली संख्या काढताना 1 ने गुणलं होतं. 6वी विभाज्य म्हणजे 37च्या पाड्यातली 6वी संख्या काढताना काय करणार आहोत? या 37लाच 6 ने गुणणार आहोत. 6 ने गुणल्यावर होतील हे 6 7 42, 4 6 3 18 आणि 4 झाले 22 म्हणजे ती संख्या असणार आहे 222 जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. 4 3 5 435 गुणिले 1 स्टार बरोबर 5 स्टार स्टार 0 या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक असल्यास तो अंक कोणता हे विचारलेला आहे. इथे करायचा आहे गुणाकार. त्याची मांडणी जरा वेळासाठी मी उभी करतो. 435 गुणिले 1 आणि इथे आहे स्टार आणि यांचा जो गुणाकार आहे तो येतोय हा 0, इथे स्टार, इथे स्टार आणि इकडे येतोय 5. एवढा गुणाकार आला पाहिजे. तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल हे विचारलेलं आहे. असे जे प्रश्न आहेत ते पर्यायावरूनच सोडवायचे, ते आपल्याला सोपे जातात. पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे 0. जर 0 असेल तर काय होईल? इथं 0 असल्यावर इथे 0 येईल. पण 435 गुणिले 10 केल्यावर 435 वर 1 0 येणार आहे. म्हणजे इथे 3 5 आणि इथे 0 समान अंक काही येणार नाही. म्हणजे पहिला पर्याय काही येऊ शकत नाही. जर 1 घेतला तर इथे 1 असल्यावर 5 1 5 यायला पाहिजे. तिथं 0 येणार नाही म्हणजे 1 पण कट झाला. जर 2 घेतला तर काय होईल? इथे होतील 12 12 पंचे 60 0 हातच्याले 6 12 त्रिक 36 आणि 6 होतील 42. इथे येणार 2 परत हातचे 4 12 चौक 48 आणि 4 52. या सगळीकडे 2 2 2 येऊ शकणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 जर पाहिला असता आधी तर हे गुणाकार करून सुद्धा पाहावा लागला नसता. चौथा पर्याय जो आहे तो आहे 3. इथं 3 असल्यावर 3 5 15 म्हणजे एकक स्थानी 5 येतील. 0 येऊ शकत नाही.
म्हणजे जो चौथा पर्याय आहे तो पण येऊ शकला नसता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एका निवडणुकीत 2 उमेदवारांना अनुक्रमे 24,560 आणि 18,750 मते मिळाली. जर 700 मते बाद झाली असतील तर एकूण किती मतदान झाले हे विचारलेलं आहे. पहिल्या उमेदवाराला मिळालेली मतं आहेत ती म्हणजे 24,560. दुसऱ्याला मिळाली आहेत 18,750, 18,750. ही दोघांना मिळालेली मते प्लस त्यातून बाद झालेली जी आहेत ती 700 मते, म्हणजे ते पण मतदान झालं होतं. ही जी मतं बाद झाली ते 700 देखील आपल्याला याच्यामध्ये मिळवावे लागतील. या सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला एकूण किती मतदान झाले ते मिळणार आहे. 0, 6, 5, 11, 7, 7, 14, 5, 19 आणि 21, 0, 4, 2, 8, 2, 10, 4, 14, 4, 1, 2 आणि 1, 3 आणि 1, 4, म्हणजे 44,010 एवढं मतदान झालेलं होतं. जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. साधा सोपा बेरजेवर आधारित प्रश्न. कदाचित फायनल पेपरमध्ये यातल्या संख्या मोठ्या येतील पण प्रश्न प्रकार असाच असणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. 3000 या संख्येला कोणत्या संख्येने भागल्यास भागाकार 85 व बाकी 25 उरेल हे विचारलेलं आहे. जेव्हा कधी असा भागाकार आणि बाकी दिलेली असेल त्यावेळेस आपल्याला रिलेशन माहीत आहे. ते म्हणजे काय, भाज्य बरोबर काय असतो, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग आता या रिलेशनमध्ये आपल्याला फक्त किमती टाकायच्या आहेत. 3000 या संख्येला भागल्यास म्हणजे 3000 ही संख्या आहे भाज्य. या 3000ला कोणत्या संख्येने भागल्यास म्हणजेच आपल्याला भाजक काढायचा आहे. गुणिले भागाकार किती आला पाहिजे, 85 भागाकार आला पाहिजे. आणि बाकी किती उरली पाहिजे, बाकी उरली पाहिजे 25. आता पहा, भाजक गुणिले भागाकारमध्ये 25 मिळवल्यावर 3000 येतात. म्हणजेच भाजक गुणिले 85 बरोबर काय होणार, हे 25 जे आहेत हे इकडे येऊन 3000 मधून वजा होणार आहेत. 3000 मधून 25 जाणार आहेत म्हणजेच हे 3000 वजा 25 बरोबर येणार आहेत हे भाजक गुणिले 85. आता इथे 3000 मधून 25 गेल्यानंतर राहतात 2975 बरोबर भाजक गुणिले 85. आता भाजकाला 85 ने गुणल्यानंतर 2975 येतात. तर भाजक काढायचं असेल तर काय करावं लागेल, या 2975ला 85 ने भागावं लागेल. म्हणजेच आपला भाजक बरोबर येणार आहे 2975. हे 2975 भागिले येणार आहेत 85 भागिले 85. सोप्या संख्यांनी भाग देऊया आणि मग मोठ्या संख्येकडे जाऊया. इथे भाग देऊ आधी 5 ने. 5 एके 5 आणि राहिले 3. 5 7 35. वर भाग दिल्यानंतर येणार आहेत 5 5 25 राहिले 4. 5 9 45 राहिले 2 आणि 5 5 25. म्हणजे काय आले 595 भागिले 17. 17ने भाग द्यायचा आहे. 17 एके 17. इथे जाणार आहेत 17 त्रिक 51 राहिले 8 आणि 17 5 85. म्हणजेच तो भाजक जो आहे तो आलेला आहे 35. म्हणजेच 35 जर भागले 3000 तर आपल्याला भागाकार 85 आणि बाकी 25 मिळणार आहे. थोडे कॅल्क्युलेशन जास्त आहेत पण कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. विजयरावांनी 50 रुपये डझन दराने 30 डझन संत्री विकत घेतली. 15 संत्री खराब झाली. उरलेली संत्री त्यांनी 6 रुपये प्रति संत्रा दराने विकली तर त्यांना किती नफा किंवा तोटा झाला हे विचारलेलं आहे. पाया, जेव्हा कधी नफा आणि तोटा काढायचा असतो तेव्हा आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत शोधणं गरजेचं असतं. पहिल्यांदा इथे शोधूया खरेदी किंमत किती होईल. खरेदी किंमत बरोबर होणार आहे 50 रुपये डझन दराने 30 डझन संत्री घेतली. सरळ सरळ डझनाचा भाव दिलाय आणि किती डझन घेतले ते दिलेले आहेत. म्हणजेच हे 5 त्रिक 15 आणि त्यावर 2 शून्य 1500 ही झालेली आहे खरेदी किंमत. आता काय झालं, त्यातली 15 संत्री खराब झाली म्हणजे आता संत्र्यांची आपल्याला संख्या काढावी लागेल. मग त्यांनी एकूण संत्री किती घेतली असतील तर एकूण जी संत्री आहेत ती खरेदी केलेली संत्री होणार आहेत
30 डझन म्हणजेच एका डझनामध्ये असतात 12 संत्री, 30 डझनाचे झाले 360 संत्री. आता हे 360 त्यांनी खरेदी केले होते, मात्र त्यातले 15 संत्री खराब झालेले आहेत. खराब झाले म्हणजे किती शिल्लक राहिले, हे 360 वजा 15 म्हणजे शिल्लक राहिले 345 संत्री शिल्लक राहिले. आता विक्री करताना काय केलं त्यांनी, तर उरलेली संत्री त्यांनी 6 रुपये प्रति संत्रा दराने विकली. विक्री करत असताना एक संत्रा 6 रुपयाला विकलेला आहे. असे 345 संत्री विकली, कारण 15 खराब झाली होती. एक विकला 6 रुपयांना, तर त्यांची विक्री किंमत होणार आहे 6 पंचे 30, 0 हातचे 3, 6 24 आणि 3 27, हातचे 2, 6 त्रिक 18 आणि 2 झाले 20, म्हणजेच 2070 ही झाली विक्री किंमत. खरेदी किंमत आहे 1500, म्हणजेच या व्यवहारामध्ये त्यांना होणार आहे नफा. आणि नफा बरोबरच काय असतो, नफा बरोबर असतो विक्री वजा खरेदी. विक्री आहे 2070 वजा खरेदी आहे 1500. 1500 गेल्यावर राहणार आहेत हे 570. 570 रुपये त्यांना नफा झालेला आहे, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण स्कॉलरशिपचा पेपर झाल्यानंतर सगळ्यात पहिली एकदम अचूक अशी उत्तरसूची तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. त्याचबरोबर इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या तयारीसाठीच्या गणिताच्या सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर ऑलरेडी उपलब्ध आहेत. त्या तुम्ही आत्तापासून पाहायला सुरुवात करू शकता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. शामरावांनी 1485 रुपयांचा किराणा घेतला. त्यांनी 5, 10, 50 आणि 100 रुपयांच्या समान नोटा देऊन बिल दिले, तर त्यांनी एकूण किती नोटा दिल्या हे विचारलेलं आहे. या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत हमखास येतात. नाणी नोटा आणि व्यावहारिक गणित यांचं कॉम्बिनेशन होऊन. तर इथे काय केले त्यांनी, 5, 10 हे 5, त्यानंतर 10, 50 आणि 100 यांच्या समान नोटा दिलेल्या आहेत. म्हणजे 5ची एक, 10ची एक, 50ची एक, 100ची एक, असा जर आपण यांचा एक बंच केला तर असे त्यांनी समान संख्येत बंच दिलेले आहेत. एक एक नोटेचा केला तर असे बंच जे आहेत हे किती वेळा दिल्यानंतर 1485 होतात. आपण असं समजूया की हे बंचेस वेळा दिल्यानंतर 1485 रुपये दुकानदाराला गेले. तर एक बंच किती रुपयांचा होतो, 100 आणि 50, 150, 160, 165. 165 गुणिले बरोबर होणार आहेत 1485. आता 165ला कितीने गुणल्यानंतर 1485 येतात, म्हणजेच 165 तिकडे जाऊन भागिले होणार आहेत. बरोबर होणार आहे 1485 भागिले 165. इथे भाग देऊया आपण 5ने, साधा सोप्पा. 5 त्रिक 15 राहिला 1, 5 त्रिक 15 आणि वर देऊया 5 दुने 10 राहिले 4, 5 90 45 आणि 5 7 35. इथे राहिले काय आता हे 297 छेद राहिले 33. इथे 11ने भाग जाणार आहे. 11 त्रिक 33 आणि 11 दुने 22, 11 7 77. परत राहिले 27/3 म्हणजेच 3 9 27. म्हणजेच ची जी किंमत आहे ती आलेली आहे 9. म्हणजे असे त्यांनी 9 बंच दिलेले आहेत. म्हणजेच त्यांनी 5 रुपयाच्या पण 9 नोटा दिल्या, 10च्या सुद्धा 9 नोटा दिल्या, 50च्या देखील 9 नोटा दिल्या आणि 100च्या पण 9 नोटा दिल्या. आपल्याला विचारलंय काय, एकूण किती नोटा दिल्या, सर्व प्रकारच्या एकूण. तर 9 एके 9, 2 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36 नोटा त्यांनी एकूण दिलेल्या असणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर राहील. समजलेला असेल तुम्हाला. जेव्हा कधी अशा वेगवेगळ्या संख्यांमध्ये नोटा दिलेल्या असतील तेव्हा त्यांचा एक बंच करायचा. असे किती बंच म्हणजे ती रक्कम होते हे काढायचं. यात कधी विचारताना असे विचारतात 5 रुपयाच्या किती नोटा होत्या, तर त्या 9 होत्या. 5 आणि 100च्या मिळून किती नोटा होत्या, तर 9 आणि 9 18 होत्या. असेही त्यामध्ये फिरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. 105 भागिले 3 हे मोठे आहेत 4 गुणिले 9 पेक्षा. या पदावलीसाठी खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे हे विचारलेलं आहे. हे जर पाहायचं असेल आपल्याला तर यांच्या किमती काढाव्या लागतील. 105 भागिले 3 केल्यावर येतात ते 35 त्रिक होतात 105 आणि 9 चौक होतात 36.
म्हणजे खरं तर काय आहे, 36 मोठे आहेत 35 पेक्षा. चिन्ह असं पाहिजे होतं, पण चिन्ह इथं उलट चिन्ह आलंय. म्हणजेच हे विधान चुकलेलं आहे आणि हे विधान चुकीचे आहे असा पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असेल. विधान बरोबर नाहीये, दोन्ही बाजू समान नाहीयेत, सांगता येत नाही असं पण नाहीये, समोर करून सांगता पण येते. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. 40 दशक गुणिले 10 दशक बरोबर किती हे विचारलेलं आहे. जेव्हा कधी असा प्रश्न येईल त्यावेळेस त्याला डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. 40 दशक म्हणजे त्यावर एक शून्य द्यायचा आहे. 40 गुणिले 10 म्हणजेच एक शून्य वाढवायचा आहे. गुणिले 10 दशक म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजेच त्यावर एक शून्य वाढवायचं आहे, ते होणार आहे 100. आणि त्यानंतर हा गुणाकार करायचा आहे. 4 एके होणार आहे 4 आणि त्यावर 1 2 3 4 शून्य येणार आहेत. 1 2 3 4 शून्य येणार आहेत. यानंतर यामध्ये आपण कॉमा देऊया, म्हणजे हे झाले 40,000. पहिलाच पर्याय दिसला 40,000 की लगेच बरोबर करून टाकायचा नाही. पुढचे पर्याय पण पाहिजे आहेत. का पाहिजे ते पर्याय पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. पुढे आहे 4000 दशक, हा दुसरा पर्याय आहे. तर याला लिहून घेऊया. हे एकक, हे आहेत दशक, हे आहेत शतक, हे आहेत हजार आणि हे आहेत दशहजार. आता दुसरा पर्याय जो आहे तो आहे 4000 दशक. तर दशक जर काढायचे तर हे 4000 हे आहेत दशक. तर 4000 दशक हा देखील पर्याय बरोबर आहे. जेव्हा कधी असं होतं की दोन पर्याय बरोबर आहेत हे आपल्याला कळतं, त्यावेळेस सर्व पर्याय बरोबर हेच त्याचं उत्तर असतं, हे नेहमी लक्षात ठेवा. पुढचं आहे 400 शतक. तर शतकपर्यंत जर गेलो तर पहा, हे 400 आणि हे आहेत शतक, म्हणजे 400 शतक हे देखील उत्तर बरोबर आहे. म्हणजेच याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. सर्व पर्याय बरोबर. त्यामुळं पहिलाच पर्याय दिसला की तो रंगवायचा नाही, सर्व पर्याय देखील पाहिजे आहेत. व्हिडिओ आवडला असेल चला लाईक करून घ्या पटकन. जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. एका मजुराने 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने 80 चौरस मीटर खोलीत फरशी बसवली तर त्याला एकूण किती मजुरी द्यावी लागेल हे विचारलेलं आहे. पहा, सोपा प्रश्न आहे. 30 रुपये त्याची मजुरी आहे प्रति चौरस मीटर, म्हणजे प्रति 1 चौरस मीटर. एका चौरस मीटरमध्ये फरशी बसवायला 30 रुपये द्यावे लागतात. तर 80 चौरस मीटरमध्ये फरशी बसवायला किती रुपये द्यावे लागतील? एका चौरस मीटरला लागतात 30 रुपये, तर 80 चौरस मीटरला किती लागतील? आणि हा गुणाकार केल्यानंतर येणार आहेत हे 8 त्रिक 24 आणि हे 2 शून्य, म्हणजेच 2400 रुपये मजुरी द्यावी लागेल, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42. 3 चौकोन $4 या संख्येला 6 ने निशेष भाग जातो, तर डॉलर व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे विचारलेलं आहे. पहा, ही संख्या आहे 3 चौकट 4 आणि हा डॉलर. याला भाग जातो 6 ने असं म्हटलेलं आहे. जर 6 ने भाग जायचा असेल तर त्या संख्येला 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी भाग जावा लागतो. 2 आणि 3 ने भाग गेला तर 6 ने भाग जातो. ही 6ची कसोटी आहे. मग 2 ने भाग जाण्यासाठी पहिल्यांदा तर काय, एकक स्थानी समसंख्या आली पाहिजे आणि 3 ने भाग जाण्यासाठी काय आहे, अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे. एकक स्थानी समसंख्या येण्यासाठी यामध्ये आपल्याला डॉलरच्या जागी सम आहे असा पर्याय कोणता आहे हे पहिल्यांदा शोधून पाहूया. डॉलरच्या जागी सम, पण आता जे पर्याय आहेत यांचा जो क्रम दिलाय तो चौकोन आणि डॉलर असा क्रम दिलेला नाही. कारण विचारलेलं काय आहे, डॉलर आणि चौकोनच्या जागी. म्हणजे इथे जे आहेत हे डॉलर आहेत आणि हे चौकोन आहेत. इथे जे आहेत ह्या दोघांमध्ये हे डॉलर आहेत आणि हे चौकोन आहेत. म्हणजे आपल्याला इथं क्रम उलट आहे आणि इथं उलट आहे, त्यामध्ये गोंधळायचं नाही. आपल्याला डॉलरच्या जागी सम येईल असे कोणते पर्याय आहेत? इथं डॉलरच्या जागी सम दिसतोय, इथं डॉलरच्या जागी सम दिसतच नाही या दोन्हीत सुद्धा. म्हणजे हे जे पर्याय आहेत हे होऊ शकत नाही. 2 आणि 3 हे होऊ शकतात. डॉलरच्या जागी जर 2 आला आणि चौकोनाच्या जागी जर 3 आला तर संख्या होणार आहे 3 3 4 2. एकक स्थानी 2 म्हणजे 2 ने भाग जाणार. 3 आणि 3 6 4 10 2 12. 12ला 3 ने भाग जातो म्हणजे या संख्येलाही 3 ने भाग जाणार. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. यामध्ये तो क्रम जो आहे तो नेहमी बघायचा की कोणत्या क्रमाने उत्तर विचारलेलं आहे चिन्हांच्या जागी, त्यानुसार पर्यायांकडे पाहायचं आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 43. शून्य या संख्येने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तर काय येते हे विचारलेलं आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर हे नेहमी शून्यच असतं. कितीही मोठी संख्या असू द्या, कितीही मोठी संख्या असू द्या, तिला जर तुम्ही गुणिले शून्य केले तर त्याचं उत्तर हे नेहमी शून्यच येतं. हे त्रिकालबाधित सत्य आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. 3/4 या अपूर्णांकात 3/4 हा अपूर्णांक किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल हे विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. मांडणी करायची आहे 3/4 अधिक किती वेळा, मी म्हणतो वेळा जर 3/4 मिळवले तर बेरीज यायला पाहिजे किती, 3 बेरीज यायला पाहिजे. हे 3 इकडे का लिहिले तर या 3लाच मला छेद 4 असणाऱ्या अपूर्णांकाच्या रूपात लिहायचं आहे. याच्या अंशात किती येतील, 4×12 येतील. का 4×12 म्हणजेच 12/4 म्हणजेच 3 आहेत. आता हा गुणाकार करताना सगळ्यांच्या छेदामध्ये जे 4 आहेत तसेच येणार आहेत. इकडे असणार हे छेदात 4 आणि अंशात येणार 3 अधिक गुणिले 3 किती वेळा 3 बरोबर यायला पाहिजेत 12/4. हे 4 येणारच आहेत. आता पहा बेरीज आली पाहिजे 12. मग 3 मध्ये किती वेळा 3 मिळवले म्हणजे बेरीज 12 येईल हे आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच गुणिले 3 जे आहेत हे 3 वेळा यांची बेरीज किती आली पाहिजे, 3 मध्ये किती मिळवल्यावर 12 येतात, 3 अधिक 9 बरोबर 12 येतात. म्हणजेच हे आले पाहिजे 9. मग बरोबर ला 3 ने गुणल्यावर 9 येतात. म्हणजेच किती असणार आहे, 3×9 हे 9ला भागिले होतात. ची किंमत आली 3. म्हणजेच 3/4 मध्ये 3 वेळा जर आपण 3/4 मिळवले तर 12/4 येणार आणि 12/4 म्हणजेच बेरीज त्याची 3 येणार आहे. 3 वेळा जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. 7/11 मधून कोणता अपूर्णांक वजा केला असता उत्तर 3/7 येईल हे विचारलेलं आहे. हे कसं सोडवायचं, 5 मधून किती वजा केले असता 3 मिळतील असं जर विचारलं तर काय करणार, 5 मधून आपण काय करणार, 3लाच वजा करणार. म्हणजेच उत्तर मिळणार 2. म्हणजे 5 मधून 2ला वजा केल्यावर 3 मिळतात. तसंच इथं आपण काय करणार, 7/11 मधून त्या 3/7लाच वजा करून टाकणार. या 3/7ला वजा केलं, इथं तिरकस गुणाकार 7 झाले 49 वजा 11 गुणिले 3 झाले हे 33 छेद 11 गुणिले 7 ते असणार आहेत 77. 49 होतात 33 होतात हे 16 छेद 77. याला कशाने भाग जातोय का नाही, 16/77 हा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. 5/3 या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा हे सांगितलेलं आहे. 5/3 हा काय आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. तर या 5 मध्ये 3 किती वेळा बसतात आणि मग किती शिल्लक राहतात हे विचारलेलं आहे. तर इथे 3 एके 3 म्हणजे 1 पूर्ण होणार आहे आणि शिल्लक राहणार आहेत 2 भाग. ते किती पैकी असणार आहेत, 3 पैकी असणार आहेत. म्हणजेच 1.2/3 हे असणार आहे त्याचं उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे विचारलेला आहे आणि 4 अपूर्णांक पर्यायातच आहेत. एक आहे 1/11, दुसरा आहे 1/7, तिसरा आहे 1/4 आणि चौथा आहे 1/2. तर पायांचा अंश समान आहे आणि छेद वेगवेगळे आहेत. तर अशा अपूर्णांकांची तुलना करताना आपल्याला माहीत आहे ज्याचा छेद सगळ्यात लहान असतो तो अपूर्णांक सगळ्यात मोठा असतो. म्हणजेच 1/2 हा सगळ्यात मोठा असणार आहे. थोडक्यात काय, 1 घेतला आणि त्याचे 11 तुकडे केले आणि त्यातला 1 तुकडा तुम्हाला दिला आणि त्याच केकचे समजा 2च तुकडे केले आणि त्यातला 1 तुकडा दिला तर कुठे जास्त मिळेल, तर 2 तुकडे केलेत तिथं जास्त मिळणारा भाग असणार आहे. ज्याचे तुकडे कमी केलेले असतात तिथं जास्त वाटा मिळतो, म्हणजे तो अपूर्णांक मोठा असतो. जिथं तुकडे जास्त केलेले असतात तो अपूर्णांक लहान असतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. एका भाकरीचे काही समान भाग केले, त्यातील 3/8 भाग खाल्ला व 5/8 भाग शिल्लक राहिला, तर एकूण किती समान भाग केले होते हे विचारले. यात कधी कधी आपण कन्फ्यूज होतो आणि 3/8 अधिक 5/8 करतो, ते 8/8 येतात आणि उत्तर 1 येतं.
आणि पर्याय आपण पहिलाच एक आपल्याला दिसतो, पण हे तसं नसतं. तर यामध्ये पहा 3/8 भाग जो आहे तो खाल्ला म्हटले आणि 5/8 भाग जो आहे तो शिल्लक राहिला म्हटले. दोन्हीकडे छेद समान आहे, समान छेद आहे, त्यामुळे तर अडचणच नाही. छेद आपल्याला नेहमी सांगत असतो की त्याचे किती समान भाग केले, म्हणजेच त्या भाकरीचे समान 8 भाग केलेले असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर राहील. जर समजा इथं छेद वेगवेगळे असते तर मग काय केलं असतं, तर त्या दोन्ही अपूर्णांकांना आपल्याला समच्छेद अपूर्णांकांमध्ये रूपांतर करावं लागलं असतं. दोघांचेही छेद समान करावे लागले असते आणि मग आपल्याला कळलं असतं की त्यांचे किती समान भाग केलेले आहेत ते. पण इथे आपल्याला डायरेक्ट देतानाच समच्छेद दिलेले होते, त्यामुळे अडचण आलेली नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. सममूल्य अपूर्णांकांची चुकीची जोडी ओळखा असं विचारलेलं आहे. पहिला आहे 3/5 आणि 6/10. 3/5 बरोबर 6/10 म्हटलंय, तर इथे होता 3 दुने 6 आणि 5 दुने 10, म्हणजे ही बरोबर आहे. इथे आहेत हे 4/7 आणि आहेत 8/14. 4 दुने 8, 7 दुने 14, म्हणजे ही पण बरोबर आहे. 5/9 आणि पुढे आहेत हे 10/18. 5 दुने 10 आणि 9 दुने 18, म्हणजे ही पण बरोबर आहे. या अर्थात ही चुकलेली असणारे 2/3 आणि हे आहे 4/5. बेदुने 4 होतात, पण 3 दुने 6 व्हायला पाहिजे होते, म्हणजे ही जी जोडी आहे ही चुकलेली आहे आणि तीच आपल्याला विचारली आहे, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. 2 रिम कागदांपैकी 2 ग्रोस कागद मुद्रणासाठी वापरले तर किती डझन कागद शिल्लक राहिले? विचारलेले डझनात आहेत, हे पहा. तर पहा 2 रिम, तर यातली एक रिम म्हणजे किती? 480 कागद, म्हणजेच ते असतात 40 डझन. 12×48 40 डझन असतात, तर 2 रिम म्हणजे किती होणार आहे डझन? 40 दुने 80 डझन होणार आहेत. हे झाले होते ते. त्यातले वापरलेले कागद किती आहेत? 2 ग्रोस. तर 1 ग्रोस कागद म्हणजे किती असतात? 12 डझनांचा होतो 1 ग्रोस. मग 2 ग्रोस बरोबर किती होणार आहेत? 2 ग्रोस बरोबर होतील 12 दुने 24 डझन. आता यामध्ये काय झालं, या 80 डझनातले 24 डझन वापरले असं म्हटलंय. 80 वजा 24 किती होतात हे काढायचे. 10तनं 4 गेले 6, 7तनं 2 गेले 5, म्हणजेच 56 डझन कागद शिल्लक राहणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढे. वेळ आपल्याला जास्त लागतोय कारण आपण त्या प्रश्नाच्या अनुषंगाने येणारे जे प्रश्न आहेत त्यांचं देखील स्पष्टीकरण तुम्हाला सांगतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण यामध्ये जे प्रश्न प्रकार आहेत हे प्रश्न प्रकार पूर्ण मागील पॅटर्नचा अभ्यास करून बनवलेले प्रश्न प्रकार आहेत आणि या प्रकारचे प्रश्न आपल्याला फायनल पेपरमध्ये मिळणार आहेत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. राघवकडे 20 रुपयांच्या नोटांचे एक बंडल असून त्यावर 27,301 ते 27,385 पर्यंत क्रमांक आहेत. त्याने 27,336 ते 27,345 पर्यंतच्या नोटा मित्राला दिल्या, तर त्याच्याकडे किती रक्कम उरली हे विचारलेलं आहे. तर पहा, यामध्ये आधी त्याच्याकडे एकूण किती नोटा होत्या हे पहिल्या काढून घेऊया. तर आधी त्याच्याकडे क्रमांक जे आहेत 27,385 पर्यंत होते. कितीपासून? 27,301 पासून. 27,301 ही जर आपण वजाबाकी केली तर ती येणार आहे 5तनं 1 गेले 4, हे 8,000 म्हणजे 84. तर ह्या 84 असतात का? नाही, याच्यामध्ये एक ॲड करावा लागतो. का? तर यामध्ये पहिली नोट जी आहे ती मोजली गेलेली नसते, म्हणजे त्याच्याकडे एकूण ज्या नोटा आहेत त्या 85 नोटा होत्या. त्यापैकी त्याने दिल्या किती दिल्या? 27,336 ते 27,345. 27,345 वजा हे 27,336. 6 इंग्लिशमधलाच लिहिला जातो माझ्याकडून. आणि ही वजाबाकी 15तनं 6 गेले 9 आणि हे सगळे 000 येणार आहेत. म्हणजे 9, तर 9 होतात का या नोटा? नाही. 36 ते 45 9 अधिक 1 म्हणजे 10 नोटा होतात. पहा, म्हणजे त्याच्याकडे 85 नोटा होत्या, त्याने 10 देऊन टाकल्या, म्हणजे त्याच्याकडे नोटा किती राहिल्या? 75 नोटा राहिल्या. आणि ह्या नोटा किती रुपयांच्या आहेत? 85 वजा 10 75 नोटा राहिल्या. या 20 रुपयांच्या आहेत. त्याच्याकडे किती रक्कम उरली? 75 नोटा उरल्या
की ज्या 20 रुपयांच्या नोटांच्या आहेत 75 जुन्या होतात 150, त्यावर एक शून्य म्हणजे 1500 रुपये त्याच्याकडे उरलेले आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. नागपूर ते वर्धा प्रवासाला 1 तास 30 मिनिटे लागतात. 15 मिनिटांच्या विश्रांतीनंतर वर्धा ते यवतमाळ प्रवास 1 तास 50 मिनिटां पूर्ण झाला. प्रवास सकाळी 10 वाजता सुरू झाला असल्यास यवतमाळला किती वाजता पोहोचतील हे विचारलेलं आहे. पहा इथे 2 टप्प्यात प्रवास आहे नागपूर ते यवतमाळचा. आधी नागपूर ते वर्धा याला लागलेले आहेत 1 तास आणि 30 मिनिटं. मध्ये 15 मिनिटांची विश्रांती घेतलेली आहे, ते 15 मिनिटांची विश्रांती आणि मग पुन्हा वर्धा ते यवतमाळ या प्रवासाला 1 तास 50 मिनिटं लागले. आणि आपल्याला काढायचे कधी पोहोचले. आधी प्रवासाला लागलेला वेळ काढूया. तो वेळ जो आहे तो हे झाले 5, 5 आणि 1 6 आणि 3 9 आणि 1 आणि 1 2, 2 तास 55 मिनिटे हा प्रवासाला लागलेला वेळ आहे. तुम्ही म्हणाल 55 मिनिटे हे कसं काय, सध्या राहू द्या त्यांना तसेच. सकाळी 10 वाजता प्रवास सुरू झाला होता, तर हे 10 वाजता सुरू झालेला प्रवास आणि प्रवास झाला 2 तास 55 मिनिटे, 2 तास आणि हे 55 मिनिटे म्हणजेच 10 आणि 2 12 वाजून 55 मिनिटांनी ते पोहोचतील. तर 55 मिनिटं काय होत नसतात, तर ते करूया आता आपण. 12 वाजून हे 95 मिनिटे म्हणजेच इथं काय करणार, यातून 60 मिनिटं वजा करणार, त्याचा 1 तास होईल, तो इकडे तासांमध्ये ॲड करणार. हे आले इथे किती 35 मिनिटे. 12 आणि 1 झाले 13, 13 वाजून 35 मिनिटांनी ते पोहोचणार आहेत. तर जे पर्याय आहेत ते 12 ताशी घड्याळामध्ये आहेत. 13 वाजून 35 म्हणजेच किती, 12 तासी घड्याळामध्ये 1 वाजून 35 मिनिटांनी ते पोहोचतील, जो आहे 1 वाजून 35 मिनिटे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. यामध्ये जी शाब्दिक उदाहरणं आहे त्यांची लांबी जास्त आहे आणि अशी जास्त लांबी असणारेच प्रश्न परीक्षेत येतात. तिथे आपल्याला पटकन वाचून पटकन कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे, नाहीतर आपण वेळ पुरला नाही असं म्हणत बसतो आणि पेपरच अवघड होता असं म्हणतो. पेपर काही अवघड नसतो, फक्त त्यामध्ये कॅल्क्युलेशन थोडे जास्त आलेले असू शकतात आणि त्याचीच तर तयारी आपली वर्षभर झालेली असणं गरजेचं आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली बरोबर किती. साधा सरळ प्रश्न विचारला. इकडे असणार आहेत लिटर, इकडे असणार आहेत मिलीलिटर. लिटरमध्ये आहेत हे 15 लिटर आणि 200 मिलीलिटर आणि त्यातून वजा करायचे 13 लिटर आणि 530 मिलीलिटर. तर 530 मधून काय 200 मधून काय 530 जात नाहीत, म्हणजे इकडनं 1 लिटर जो आहे तो आपल्याला उधार घ्यावा लागेल. इथं लिटर राहणार आहेत 14 आणि इकडे 1 लिटरचे 1000 मिली इकडे येतील. 1000 अधिक हे 200 म्हणजे होणार आहेत 1200 मिली. आता वजाबाकी करूया. हे 0, 10तून 3 गेले 7, 12 म्हणजे 11तनं 5 गेले राहिले 6, हे झाले 670 मिली आणि 14तनं 13 गेला राहिला 1 लिटर 670 मिलीलिटर हे असणार आहे उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. बाकीचे पर्याय 2 लिटरचा विषयच नाही, 2चा विषयच नाही. 1.670 मिली ते चुकलेलं आहे. इथं 1.670 लिटर जर असतं तर ते बरोबर असतं. याचं उत्तर 1 लिटर 670 मिलीलिटर हेच येणार आहे, पर्याय क्रमांक 2. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. 56 मीटर लांबीच्या दोरीचे 8 मीटरचे समान तुकडे करण्यासाठी ती किती ठिकाणी कापावी लागेल हे विचारलंय. पहिले तर 8 मीटरचे तुकडे करायचे, तर तुकडे किती होतील हे काढूया. तुकड्यांची संख्या बरोबर 56 भागिले 8, 8 ही 7 56 म्हणजे 7 तुकडे होणार आहेत. तर 7 तुकडे होण्यासाठी किती वेळा कापावं लागेल. ही एक दोरी आहे, याचे 2 तुकडे करायचे, तर एकदा कापले की 2 तुकडे होणार आहेत. याचे 3 तुकडे करायचे असतील तर 2 वेळा कापली की 3 तुकडे होणार आहेत. म्हणजेच 3 तुकडे होण्यासाठी 2दा कापावे लागते. 7 तुकडे होण्यासाठी किती वेळा कापावं लागेल. 1ने कमी म्हणजे 6च वेळा कापावं लागणार आहे. 6 वेळा किंवा 6 ठिकाणी ते कापावं लागेल, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. 8.25 लिटर म्हणजे एकूण किती मिलीलिटर हे विचारलेलं आहे. जेव्हा पावणे, अर्धा, पाव, पाऊण येतो त्यावेळेस जो पूर्ण आहे तो लक्षात घ्या.
हा जर पूर्ण 1 लिटरचा असेल तर तो म्हणजेच किती 1000 मिलीलिटरचा असतो 1 लिटर. याचे जर पाव केले तर हे 250 250 250 आणि 250 या पद्धतीने होतात. हा पाव, अर्धा म्हणजे 500, पाऊण म्हणजे 750. पाऊणचाच अर्थ काय, पाव उणे. उणे म्हणजे कमी असणे, पाव कमी असणे. 8.25 लिटर म्हणजेच काय, पाव उणे आहेत 9 लिटरला. म्हणजे 9 लिटरला पाव लिटर कमी म्हणजेच 8 लिटर पूर्ण असणार आहेत. 8 लिटरचे झाले हे 8000 मिलीलिटर आणि वरचे पाऊण लिटर म्हणजे त्याचे किती असणार आहेत, ते आहेत 750 मिलीलिटर. म्हणजेच हे झाले 8750 मिलीलिटर. याच्यावर तुमची ऑलरेडी चांगली कमांड आलेली असणार आहे, पण अजूनही ज्यांना समजले नसेल त्यांच्यासाठी एवढं फोडून सांगितलं. 8750 मिली जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56. जर 1 ऑगस्टला रविवार असेल तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल हे विचारलेलं आहे. तर कोणता वार नाही, कोणते वार पण आहे तिथे. 1 ऑगस्टला रविवार आहे. ऑगस्टमध्ये दिवस असतात 31. 31 मध्ये काय आहेत, 7 7 किती वेळा बसतात, तर 4 वेळा बसतात. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21 आणि 7 चौक 28. ज्यादा येणारे पुढचे दिवस जे आहेत ते आहेत 29, 30 आणि 31. जे ज्यादा वेळा येणारे वार आहेत सगळे वार 4 वेळा येतात, पण या 3 तारखेला जे वार असतात ते 5 वेळा येत असतात. मग 29ला कोणता वार येणार, तर 1 तारखेचा जो वार आहे तोच 29ला येतो, 2 तारखेचा येतो 30ला येतो आणि 3 तारखेचा 31ला येतो. 1ला कोणता होता, रविवार होता, म्हणजेच 29ला पण रविवार असणार, 30ला असणार सोमवार आणि 31ला असणार मंगळवार. हे 3 वार 5 वेळा असणार आहेत, रविवार, सोमवार, मंगळवार. जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 57. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा आहे. एका वहीची जाडी 5 मिलीमीटर असल्यास गठ्ठ्याची उंची किती सेंटीमीटर असेल हे विचारलेलं आहे. पहा, एका वहीची जाडी दिली आणि इथं मात्र डझन दिल्यात वह्या, म्हणजेच 12 डझनांच्या आधी वह्या आपल्याला काढाव्या लागतील. त्या असतील 12 गुणिले 12, 12चा वर्ग होतो 144. 144 वह्या असणार आहेत ज्या एकावर एक ठेवल्यात आणि एका वहीची जाडी जी आहे ती 5 मिलीमीटर आहे. त्याची एकूण जी उंची होईल ती किती असणार आहे, तर ही 144 वह्या गुणिले एका वहीची जाडी जी आहे ती 5 मिलीमीटर. 5 गुणिले 5 चौक 20, 7 2 5 20 आणि 2 22, 7 2 5 1 5 आणि 2 झाले 7. 720 मिलीमीटर ही असणार आहे जाडी. आता 720 मिलीमीटर तर यामध्ये पर्याय नाही, 7.20 आहेत. याचे जर सेंटीमीटर केले तर ते किती होणार आहेत, 1 सेंटीमीटर बरोबर असतात 10 मिलीमीटर, म्हणजेच 720 मिलीमीटरचे होणार आहेत 72 सेंटीमीटर. कारण एका सेंटीमीटरचे 10 मिलीमीटर होतात. आपल्या मोजपट्टी जी असते कंपासमध्ये त्यामध्ये एका सेंटीमीटरचे 10 जे छोटे छोटे तुकडे केलेले असतात ते म्हणजे मिलीमीटर असतात. मग 72 सेंटीमीटरचे होणार 720 मिलीमीटर. उत्तर येणार आहे 72 सेंटीमीटर, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. 4 मीटर 20 सेंटीमीटर म्हणजे एकूण किती मिलीमीटर हे विचारलेलं आहे. असे जे दशमान परिमाणावरचे प्रश्न येतील त्यासाठी लक्षात ठेवायची पट्टी किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिलीमीटर. आता यामध्ये काय आहे, 4 मीटर आहेत. एकक स्थानी असणारा जो अंक आहे तो त्या एककाच्या घरी असतो. 4 मीटर आहेत म्हणजे हे झाले इथे 4. हे 20 सेंटीमीटर आहेत. या 20 मधला एकक स्थानी जो शून्य आहे तो सेंटीच्या घरी असणार आहे. तो सेंटीच्या घरी शून्य असणार आहे, त्याच्या आधी आहेत 20. हे आहेत 20 सेंटीमीटर. म्हणजे एकूण किती मिलीमीटर हे विचारले. याला आपल्याला मिलीमीटर पर्यंत नेऊन पोहोचवायचं. हे 0 0 आणि 0, याच्या पुढे पण येणार आहे 0. यांची बेरीज जर केली 0 0 हे 2 आणि हे 4, 4200 मिलीमीटर हे त्याचं असणार आहे उत्तर. 4200 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. 24 ताशी घड्याळाप्रमाणे 14 वाजून 15 वाजले आहेत.
तर 12 ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजले असतील हे विचारलेलं आहे. 14-15 म्हणजे हे दुपारचे असतात. दुपारी 12 नंतर पुढे 24 तासी घड्याळ चालू होतं. रात्री 12 ते सकाळी म्हणजे दुपारचे 12 यामध्ये 12 ताशी आणि 24 तासीमध्ये सेम टायमिंग असतो. आणि या 24 ताशीचे जर आपल्याला 12 ताशीत रूपांतर करायचं असेल तर त्यातून 12 वजा करायचे असतात. म्हणजेच हे झाले हे 15. 14तनं 12 गेले 2. 2 वाजून 15 मिनटं आणि हे कधीचे असणार आहेत? हे असणार आहेत दुपारी 2 वाजून 15 मिनटं. जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. काही काही सोपे प्रश्नसुद्धा येतात. सोपे प्रश्न हे 30% येतात, मध्यम प्रश्न हे 40% येतात, कठीण प्रश्न जे आहेत ते 30% येत असतात. मात्र आजच्या पेपरमध्ये मी सोपे प्रश्न 20% घेतलेत, मध्यम 40% घेतलेत आणि कठीण प्रश्न 40% घेतलेले आहेत. कारण कठीणात कठीण काय प्रश्न येऊ शकतात त्याची आपली तयारी होणं गरजेचं आहे. आणि यातला कोणताही प्रश्न सिलेबसच्या बाहेर नाही घेतलेला, सिलेबसमध्ये राहूनच हा पेपर सेट केलेला आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. 2, 4, 8, 16 आणि सो ऑन या आकृतिबंधात 8व्या स्थानी कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे. आकृतिबंधाकडे व्यवस्थित पाहिलं तर काय होते? 2, 2ची दुप्पट 4, 4 दुने झाले 8, 8 दुने झाले 16. यात आपल्याला 8व्या स्थानी पोहोचायचं आहे. हे 4थं स्थान आहे. पुढे हे 5वं, त्यानंतर 6वं, त्यानंतर 7वं आणि त्यानंतर 8व्या स्थानी जायचं आहे. 16ची दुप्पट होणार आहे 32, 32 दुने होतील 64, 64 दुने होतील 128 आणि 128 दुने होतील 256. 8व्या स्थानी जी संख्या असणार आहे ती असणार आहे 256, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. ही जी आहे ही बायनरी सिस्टीममध्ये येणारे नंबर्स आहेत. बायनरी कशाला म्हणायचं हे पुढच्या वर्गांमध्ये गेल्यावर आपण शिकणार आहोत. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61. 5, 7, 10, 22, 33, 46 या आकृतिबंधातील गाळलेली संख्या ओळखा हे विचारलेलं आहे. यातली कोणती संख्या गायब झालेली आहे? आकृतिबंध आहे 5, 7, हे 10, त्यानंतर आहेत 22, त्यानंतर आहेत 33 आणि त्यानंतर आहेत 46. तर पहिल्यांदा आकृतिबंध समोर आले काय करतो आपण? फरक काढून घेतो. 5 आणि 7 मध्ये आहे 2चा फरक, 7 आणि 10 मध्ये आहे 3चा फरक, 10 आणि 22 मध्ये येतो इथे 12चा फरक, 22 आणि 33 मध्ये आहे 11चा फरक, 33 आणि 46 मध्ये आहे 13चा फरक. आता फरकाकडे जर लक्ष दिलं तर इथला फरक जो आहे आणि हे 11 हे 13 या मूळ संख्या आहेत. 12 मात्र मूळ संख्या नाही. म्हणजे जी काही गडबड झाली आहे ती इथेच झालेली आहे. इथं गडबड झाली म्हणजे इथली संख्या वगळली गेलेली आहे. मग तिथे कोणती येऊ शकते? तर मूळ संख्या जर क्रमाने पाहिल्या तर 2, 3, 5, 7, 11, 13 ह्या बरोबर येणार आहेत. मग 2, 3 झाले. 5च्या फरकाने कोणती संख्या येईल? 10 आणि 5 येणार आहेत 15. इथं जर 15 आले तर यांच्यामध्ये जो फरक आहे तो 5चा येणार आहे आणि 15 आणि 7 होतात 22, यांच्यामध्ये फरक येणार आहे 7चा. म्हणजे 2, 3, 5, 7चा फरक, 11चा फरक आणि 13चा फरक. हे जे आहे इथं चुकलं का? कारण इथली जे 15 आहेत हे वगळलेले होते. या आकृतिबंधातून वगळलेली जी संख्या आहे ती आहे 15, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. संख्या पाहिली की तिची जन्मकुंडली आपल्याला आठवली पाहिजे. म्हणजे 33 पाहिली की कळलं पाहिजे हिला 11ने भाग जातो, 3ने भाग जातो, किंवा 13 पाहिली की कळलं पाहिजे ही मूळ संख्या आहे. असं पाहिल्यानंतर त्या संख्येची जन्मकुंडली आठवली तर या आकृतिबंधातले जेवढेही प्रश्न आहेत ते सहज सुटतात. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62. आकृतीमधील क्रमाने येणारा 100वा आकार कोणता असेल हे विचारलेलं आहे. आणि यात आकार दिलेत. पहिल्यांदा येतोय त्रिकोण, त्यानंतर येतोय चौकोन, त्यानंतर येतोय वर्तुळ, परत येतोय त्रिकोण, परत येतोय चौकोन, परत येतोय वर्तुळ. म्हणजे अशा पद्धतीने हे पुढे चालू राहते. म्हणजे या 3-3चा जो गट आहे हा परत परत रिपीट होत चाललेला आहे. आपल्याला विचारले 100वा आकार कोणता असेल. तर पहा हे जे 100 आहेत या 3-3चे किती गट बसतील? तर 3च्या मध्ये 3, 33 होतात 99. असे 33 गट बसतील आणि त्यानंतर येणारा जो आहे तो पहिला आकार असणार आहे की 3 पैकी जो पहिला आकार असेल तो त्याच्या पुढे येणार आहे. 3 पैकी पहिला आकार कोणता आहे? त्रिकोण आहे. म्हणजे त्रिकोण,
चौकोन वर्तुळ, त्रिकोण चौकोन वर्तुळ असं 33 वेळा येणार आणि त्यानंतर मग जो येणार आहे तो 100वा असणार आहे. तो आकार काय असणार आहे? तो त्रिकोण असणार आहे. तो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आत्ता तर तुम्ही प्रतिक्रिया द्याच, पण स्कॉलरशिपचा पेपर झाल्यानंतर तो पेपर घेऊन आणि हा व्हिडिओ लावून पुन्हा एकदा बसा आणि मग पहा किती प्रकारचे प्रश्न यातले आले होते. 90% जास्त प्रश्न तुम्हाला याच प्रकारचे आलेले दिसणार आहेत. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63. एका चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याच्या परिमितीवर काय परिणाम होईल हे विचारलेलं आहे. तर सुरुवातीला समजूया की त्या चौरसाची जी बाजू आहे ती होती 1 सेंटीमीटर. त्यावेळेस त्याची परिमिती काय असणार आहे? त्या चौरसाची परिमिती म्हणजेच असते 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले 1 4 सेंटीमीटर होईल. आता काय केलं? बाजू जी होती तिला दुप्पट केलं, म्हणजे बाजू एकाची झाली 2. तर आता परिमिती किती येणार आहे? 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 2 म्हणजेच ती 8 सेंटीमीटर होणार आहे परिमिती. आधी होती परिमिती 4, नंतर झाली 8, म्हणजे काय झालं? परिमिती दुप्पट झालेली आहे, म्हणजे परिमिती दुप्पटच होईल. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. हे जसं परिमितीला विचारलं तसं क्षेत्रफळाला पण विचारतात. क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग, सुरुवातीला होणार 1चा वर्ग 1 आणि जेव्हा बाजू दुप्पट होईल तेव्हा 2चा वर्ग होणार आहे 4, एकाची 4 होईल, म्हणजे तेव्हा क्षेत्रफळ जे आहे ते मात्र चौपट होतं. म्हणजे ज्या पटीत बाजू वाढली त्या पटीमध्ये परिमिती वाढत असते, पण चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत काय होतं? ज्या पटीत बाजू वाढली त्या पटीच्या वर्गाच्या पटीत क्षेत्रफळ वाढत असतं. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64. इष्टिकाचितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाची पृष्ठे व कडा यांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे हे विचारलेलं आहे. सरळ सरळ प्रश्न विचारत नाहीत, प्रश्न फिरून विचारला जातो, जेणेकरून तो तुम्ही कसा समजून घेता हे तपासलं जातं. इष्टिकाचितीच्या कडा आणि शिरोबिंदू. तर इष्टिकाचितीला ज्या कडा आहेत त्या असतात 12 आणि शिरोबिंदू जे आहेत ते असतात खालचे 4 वरचे 4 8 असतात. यांची बेरीज म्हटलेलं आहे. यांची बेरीज होते 12 आणि 8 20 झाली. आता पुढे काय म्हटले? घनाची पृष्ठे आणि कडा. तर घनाच्या कडा आणि घनाची पृष्ठे. घनाला सुद्धा कडा किती असणार आहेत? 12च असणार आहेत. पृष्ठ किती असतात? 6 असतात. यांच्या वजाबाकीपेक्षा म्हटले, यांची वजाबाकी म्हटले, 12तनं 6 गेले, राहिले 6, कितीने जास्त आहेत? म्हणजे हे 20 जे आहेत हे 6 पेक्षा कितीने जास्त आहेत? म्हणजेच हे काय होणार आहेत? 20 वजा 6, 20 वजा 6 येतात 14, 14ने जास्त आहेत. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 65. एका आयताची परिमिती 38 सेमी असून त्याची लांबी 12 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती हे विचारलेलं आहे. तर हा प्रश्न पहा कसा आहे. एक आयत आहे, असं जो आयताचे प्रश्न येतात परिमितीचे त्याला आकृती काढले की फार सोपं जातं ते. परिमिती जी आहे ती आहे 38 सेंटीमीटर. त्याची लांबी सांगितली आहे 12. ही लांबी ही 12 असेल तर ही सुद्धा असणार आहे 12. आता यामध्ये आपल्याला काढायचं आहे या आयताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला याची रुंदी माहीत करून घ्यावी लागेल. रुंदी माहीत करण्यासाठी पहा, 2 लांबींची बेरीज म्हणजे 12 आणि 12 24. ह्या 38 मधून जर हे 24 गेले तर राहिले किती? 14. आता हे 14 सेंटीमीटर काय असणार आहे? या 2 रुंदींची बेरीज 14 असणार आहे. म्हणजे प्रत्येक रुंदी किती येणार आहे? 7 7 प्रत्येक रुंदी असेल. 7 दुने 14, 12 आणि 12 24 आणि 7 आणि 7 14, 24 आणि 14 होतात 38. हे जे आहेत हे सगळे आहेत सेंटीमीटरमध्ये. तर लांबी मिळाली, रुंदी मिळाली. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, लांबी गुणिले रुंदी असतं. ही लांबी गुणिले रुंदी बरोबर असतं आयताचं क्षेत्रफळ. लांबी आहे 12, रुंदी आहे 7, 12 7 झाले 84 आणि हे काय असणार आहे? चौरस सेंटीमीटर, चौसेमी. 84 चौसेमी जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. अजून लाईक्स कमी दिसत आहेत, लाईक वाढल्या पाहिजेत. त्याचबरोबर माझे जे विद्यार्थी आहेत ते कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगणार आहेत. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 66. वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची त्रिज्या किती असेल हे विचारलेलं आहे. पहा, हे आहे वर्तुळ आणि वर्तुळाचं काय असतं, सर्वात मोठी जीवा म्हटले. सर्वात मोठी जीवा म्हणजेच असतो वर्तुळाचा व्यास. वर्तुळाचा व्यास ही त्याची सर्वात मोठी जीवा असते की जी केंद्रबिंदूतून जाते. त्यात असतात 2 त्रिज्या. या व्यासाची लांबी जी आहे ती सांगितलेली आहे, ती आहे 15 सेंटीमीटर. आणि या 15 सेंटीमीटरचे आपल्याला निम्मे करायचे आहेत. 15च्या आधी असतात 14, 14चे निम्मे झाले 7, 7 दोन्हीकडे आले आणि राहिला 1 सेंटीमीटर. त्याचा अर्धा अर्धा केलो इकडे होणार 7.5 आणि इकडे होणार 7.5. म्हणजेच त्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती येणार आहे 7.5 सेंटीमीटर. जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 67. काटकोनापेक्षा मोठा आणि सरळ कोनापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला काय म्हणतात हे विचारलेलं आहे. तर काटकोनापेक्षा मोठा म्हणजेच हा जो काटकोन असतो, काटकोनाचं माप किती असतं 90 अंश. आणि सरळ कोनापेक्षा लहान, तर सरळ कोन म्हणजेच काय, एक सरळ रेषा आणि तिचं माप किती असतं 180 अंश. म्हणजेच 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान असा जो कोन असतो त्या कोनाला काय म्हणायचं, तर त्याला आपण म्हणतो, तो असतो विशाल कोन. आणि विशाल कोन असणारा आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 68. शंकूला म्हणजेच कोन जो आहे त्याला एकूण किती कडा असतात हे विचारलेलं आहे. तर पहा, जो शंकू असतो तो काय असतो, या पद्धतीचा शंकू असतो आणि याला कडा किती आहेत हे विचारलेलं आहे. याला कडा ज्या आहेत ती एकच कड असते जी खालची दिसतीये, ही बेसला असणारी जी वक्राकार कड जी आहे ही एकमेव कड शंकूला असते, जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर राहणार आहे. चला आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की जो गोल असतो, गोल म्हणजेच कोणता, गोल म्हणजे सर्कल नाही, गोल म्हणजे तो स्पियर ज्याला म्हणतो आपण, ह्या गोलाला किती कडा असतात ह्या सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगायच्यात. पाहूया तुमच्या किती लक्षात आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 69. एका चौरसाचे क्षेत्रफळ 625 चौरस मीटर आहे, तर त्याला 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल हे विचारलेलं आहे. पहा, प्रश्न एवढाच आहे पण यात 3 क्रिया करायच्या आहेत. पहिली क्रिया म्हणजे आपल्याला चौरसाची बाजू काढावी लागेल, त्यानंतर चौरसाची परिमिती काढावी लागेल, मग 4 पदरी कुंपण म्हणजे परिमितीची 4 पट करावी लागेल आणि तेवढ्याला लागणारा खर्च म्हणजे प्रति मीटर दराने परत त्याला गुणावं लागेल. चला पटपट काढूया, काही नाही, सोपं आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर असतो बाजूचा वर्ग आणि तो म्हणजेच आहे 625 चौरस मीटर. तर पहा, बाजूचा वर्ग 625 कुणाचा वर्ग आहे, तो असतो 25चा वर्ग. म्हणजे चौरसाची जी बाजू आहे ती आलेली आहे 25 मीटर. बाजू कळाली तर त्या चौरसाला कुंपण घालण्यासाठी म्हणजेच एक पदर कुंपण घालण्यासाठी जी लागणारी तार असते ती म्हणजे असणार आहे त्या चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती बरोबर असते 4 गुणिले बाजू म्हणजेच हे 4 गुणिले 25, 25 चौक झाले 100 मीटर तार लागणार आहे एक पदरी कुंपण घालण्यासाठी, एक चक्कर मारण्यासाठी. असे 4 पदर घालायचे आहेत. तर 4 पदरासाठी एकूण लागणारी जी तार आहे ती एकूण तार बरोबर किती असेल, 100 गुणिले 4 पदर म्हणजेच 400 मीटर असणार आहे. 100 चौक 400 मीटर एवढी तार लागेल. त्याचा जो खर्च आहे तो प्रति मीटर 50 रुपये दर आहे. तारेचा दर जो आहे तो प्रति मीटर आहे. लागणारा जो एकूण खर्च आहे तर हे ₹50 एका मीटरला गुणिले अशी किती 400 मीटर लागणार आहे. तर यासाठी लागणारा एकूण खर्च बरोबर होणार आहे ₹5 चौक हे झाले 20 आणि 1 2 3 0 1 2 3 0 20,000 रुपये एवढा खर्च येणार आहे ते कंपाऊंड करायला, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 70. खालीलपैकी त्रिमितीय म्हणजेच 3D वस्तू ओळखा. 3D म्हणजेच 3 डायमेन्शनल, ज्याला 3 डायमेन्शन्स असतात, लांबी रुंदी उंची.
पहिला आहे त्रिकोण म्हणजेच काय ट्रायंगल, तर ही द्विमितीय आहे. आयत, आयत म्हणजेच आहे रेक्टँगल, ही देखील द्विमितीय आहे. दंडगोल, दंडगोल, दंडगोलाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? चला कमेंटमध्ये लिहा दंडगोलाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं. आणि वर्तुळ, वर्तुळ म्हणजे सर्कल, हे आहे द्विमितीयच आहे. यातली त्रिमितीय असणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3, ती म्हणजेच दंडगोल. दंडगोलाला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? चला सांगा कमेंटमध्ये. आणि त्रिमितीय आकृत्या म्हणजेच काय? ज्यांना लांबी, रुंदी आणि उंची असे 3 डायमेन्शन्स असतात त्यांना त्रिमितीय म्हणतो, की ज्या अवकाशामध्ये जागा व्यापतात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 71. एका वर्तुळात केंद्रबिंदूतून जाणारे किती व्यास काढता येतात हे विचारलेलं आहे. असं एक समजा वर्तुळ आहे, तर याच्या केंद्रबिंदूतून जाणारे व्यास, अर्थात व्यास केंद्रबिंदूतूनच जातात, ते दुसरीकडून जातच नाहीत, असे किती व्यास काढता येतील? असे रात्रभर काढत बसलो, दिवसभर काढत बसलो तरी सुद्धा काढता येणार आहेत. म्हणजे असे असंख्य व्यास काढता येणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3, हे त्याचं योग्य उत्तर असेल. याला त्रिज्या किती काढू शकतो? तर त्या देखील आपण असंख्य काढू शकतो. यातले सर्व व्यास हे समान लांबीचे असतात, सर्व त्रिज्या या समान लांबीच्या असतात, पण सर्व जीवा या काही समान लांबीच्या नसतात. जीवा किती काढू शकतो? जीवा सुद्धा असंख्य काढू शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 72. इष्टिका चितीच्या कोणत्या 2 बाजू एकमेकींना कधीही समांतर नसतात असं विचारलेलं आहे. इष्टिका चिती, इष्टिका चिती म्हणजेच काय? तिचं प्रत्येक पृष्ठ जे आहे ते असं आयताकार असतं, त्याला आपण म्हणतो इष्टिका चिती. आणि आपल्याला विचारले काय की याच्या कोणत्या बाजू कधीही एकमेकींना समांतर नसतात? पहिलं आहे समोरासमोरील. समोरासमोरील म्हणजे याच्या समोर ही, याच्या समोर ही, तर या समांतर असतात. आपल्याला विचारलेलं आहे नसतात. दुसरा आहे शेजारील, तर ही आणि ही बाजू या शेजारील आहे, यांच्यामध्ये जो आहे तो 90 अंशांचा कोन आहे. या पण शेजारील आहेत, यांच्यात पण 90 अंशांचा कोन आहे. कोणत्याही शेजारच्या 2 बाजू पकडल्या तर त्यांच्यामध्ये 90 अंशांचा कोन आहे, म्हणजे त्या कधीही समांतर नसतात. पर्याय क्रमांक 2 हेच त्याचं योग्य उत्तर येणार आहे. वरची आणि खालची म्हटलं तरी तेच, ही वरची आणि खालची या दोन्ही सुद्धा समांतर असणार आहेत. डावी आणि उजवी, ही डावी आणि ही उजवी, या पण समांतर असणार आहेत. नसणाऱ्या कोणत्या असतात? त्या म्हणजे असतात शेजारील, हे त्याचं योग्य उत्तर राहील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 73. चित्रालेखात एक चित्र बरोबर 20 झाडे असे प्रमाण आहे. 5 शाळांनी लावलेली झाडे 17 चित्रांनी दर्शवली आहेत, तर एकूण किती झाडे लावली हे विचारलेलं आहे. याचे प्रश्न काढताना चित्रालेख दिलेला असतो आणि त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. वेळेअभावी मला काही ते तेवढं शक्य नव्हतं, त्यामुळे मी डायरेक्ट त्यावर ॲप्लिकेशन लेवलची उदाहरणं विचारलेली आहेत. प्रमाण जे आहे ते एक चित्र बरोबर 20 झाडं दिलेत आणि 5 शाळांनी लावलेली झाडे 17 चित्रांनी दाखवलीत, तर एकूण किती झाडे लावली? तर 17 चित्रांनी दाखवली म्हणजे 17 गुणिले एक चित्र म्हणजे 20 झाडे आहेत. 17 गुणिले 20 तेवढी एकूण झाडे असणार आहेत. 17 दुणे झाले हे 34, त्यावर एक 0, 340 झाडे लावलेली असणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 74. जर 5 चित्रे बरोबर 50 विद्यार्थी असतील तर 8 चित्रे म्हणजे किती विद्यार्थी हे विचारलेलं आहे. 5 चित्र म्हणजे 50 विद्यार्थी आहे, तर एक चित्र बरोबर किती विद्यार्थी असणार आहेत? हे 50 भागिले 5, 5 × 50, 10 विद्यार्थी असणार आहेत. एक चित्र बरोबर, ते कसं काढलं? एकमान पद्धतीने. 50 विद्यार्थी म्हणजे 5 चित्र आहेत, म्हणजे एक चित्र बरोबर किती? 50 भागिले 5, 10 विद्यार्थी. आता पुढे विचारलेलं आहे आपल्याला 8 चित्र म्हणजे किती विद्यार्थी? तर 8 चित्र बरोबर किती विद्यार्थी येतील? एक चित्र बरोबर कळलं आपल्याला, 10 विद्यार्थी आहेत, म्हणजे 8 चित्र बरोबर येणार आहेत 8 गुणिले 10 बरोबर 80 विद्यार्थी येणार आहेत 8 चित्र बरोबर, जो आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं योग्य उत्तर आहे. चला जाऊया पुढे. आणि आलोय आता आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण स्कॉलरशिपचा पेपर झाल्यावर सगळ्यात पहिल्यांदा अचूक उत्तरपत्रिका तुम्हाला आपल्या चॅनलवरून मिळणार आहे.
ती तुमच्यापर्यंत पोहोचणं सोपं होईल. त्याचबरोबर इयत्ता 7वी स्कॉलरशिपच्या गणिताच्या सर्व व्हिडिओज, प्रत्येक घटकाचे 40, 50, 60 प्रश्न एका व्हिडिओमध्ये असणाऱ्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या देखील पुढील 2 वर्षांमध्ये तुम्हाला त्यांचा अभ्यास करता येईल. चला पाहूयात आजचा शेवटचा प्रश्न. तो आहे प्रश्न क्रमांक 75. एका चित्रालेखात पांढरे कार्ड असलेली घरे 8 चित्रे ही केशरी कार्ड असलेल्या घरांच्या म्हणजे 2 चित्र असलेल्यांच्या किती पट आहेत हे विचारलेलं आहे. सरळ सरळ प्रश्न आहे. 8 चित्र ही ज्याला चा लागला तो नेहमी छेदात घ्यायचा, या 2च्या किती पट आहे? 2 8 म्हणजेच हे किती 4 पट असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. परीक्षेत येताना मात्र प्रत्यक्ष चित्रालेख आणि त्यामध्ये चित्र असणार आहेत. हे बोनसचे मार्क असतात. फक्त यात जे चा वगैरे येतात, पट वगैरे येतात, यांना काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि ते काळजीपूर्वक सोडवायचं आहे. चला जाऊ पुढे. अशा पद्धतीने आज आपण AIच्या मदतीने ॲनालिसिस करून इयत्ता 4थीचा स्कॉलरशिपचा गणिताचा संभाव्य पेपर काढलेला होता. तो संपूर्ण पेपर स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे. तुम्हाला सर्वांना फायनल पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा. छान पेपर सोडवा, शांत मनाने सोडवा, कुठेही घाई गडबड करू नका, गोंधळून जाऊ नका. तुम्ही भरपूर सराव परीक्षा सोडवलेल्या आहेत आणि तुम्ही निश्चितपणे यशस्वी होणार आहात. यश हे तुमचंच असणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. थँक्यू. भेटूया फायनल पेपरच्या उत्तरपत्रिकेच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.